महाराष्ट्र कर्नाटकमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र आदमापूर तालुका भुदरगड येथील सद्गुरू बाळमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेस हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला। सोमवार दिनांक 9 मार्च दिवशी समाधीपूजन, अभिषेक व वीणापूजन देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं। भंडारा यात्रेस प्रारंभ झाला। याप्रसंगी हरिभजन, धनगरी, ढोलवादन असे विविध कार्यक्रम संपन्न झाले। बाळमामांची आरती झाली, फटाक्याची आतषबाजी झाली। भंडारा यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर व कळसावर आणि भक्तनिवास येथे नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली। आज पहिल्या दिवसापासूनच नवरात्र उपवास करणारी भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। कार्याध्यक्ष पुंडलिक होसमनी, सचिव रावसाहेब कोणेकरी, सरपंच विजयराव गुरव, संदीप मगदूम, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, संभाजी पाटील, यशवंत पाटील, दिलीप पाटील, इंद्रजित खर्डेकर, रामण्णा मरेगुदरी, करणसिंह भोसले, बसवराज देसाई, विनायक शिंदे, तमन्ना मासरेडी, ग्रामस्थ, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। ओके, आजपासून बाळमामांच्या भंडारा उत्सवाला सुरुवात होत आहे। आज पहिल्यांदा वीणापूजन पासून सुरुवात झालेली आहे। उद्या प्रवचन, कीर्तन, भजन आणि काकडा आरती असं नित्याचे कार्यक्रम रोज होतील। परत 15 तारखेला पालखी सोहळा म्हणजे आपला दुधाची घागरीनं रथ उत्सव हा 15 तारखेला होईल। लगेच 16 तारखेला पहाटे भाकणूक आणि लगेच 9 वाजता महाप्रसाद आणि 17 तारखेला दिंडी सोहळ्यानं सांगता बाळमामाच्या उत्सवाची सांगता होईल।